आज 13 मे 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। हाय व्होल्टेज लढती असलेल्या अशा पुण्यात आज मतदानाला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विरुद्ध महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ अशी लढत पाहायला मिळत आहे। तर तिकडे दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून आता फायरब्रँड नेते वसंत मोरे हे उभे आहेत, तर MIM कडून अनिल सुंडके मैदानात आहेत। आता पुणेकर कोणाला मत देणार, कोणाला आपला खासदार बनवणार, नेमकं पुणेकरांचा कौल कोणाकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी धवल आपलं स्वागत करतो। तर पुण्यात खासदारकीसाठी महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली, तर महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। तर तिकडेच वसंत मोरे उर्फ तात्या यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। वसंत मोरे हे मनसेचे अर्थात राज ठाकरे यांच्या पक्षाचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जायचे। गेल्या काही काळात त्यांना पक्षाकडून डावलण्यात आलं असं त्यांचा आरोप होता। अनेक वृत्तपत्राच्या आणि वृत्तवाहिनीच्या या संबंधित बातम्या देखील प्रसारित झाल्या। शेवटी तात्या अर्थात वसंत मोरे यांनी निर्णय घेतला आणि पक्ष प्रवेश करून वंचित बहुजन आघाडीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचं ठरवलं। आता पुण्यात खासदारकीसाठी 3 मोठे उमेदवार रिंगणात आहेत। एक म्हणजे मुरलीधर मोहोळ अर्थात ज्यांना अख्खं पुणे अण्णा म्हणून ओळखतं, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर अर्थात कसब्यात जिगरी मित्र म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि तिसरे वसंत तात्या मोरे ज्यांचे बॅनर तर आपण पाहिलेच असेल, पुणे की पसंत मोरे वसंत। आता या तिहेरी लढतमध्ये नेमकं झेंडा कोणाचा फडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नुकतंच रवींद्र धंगेकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात स्वतः रवींद्र धंगेकर हे रडताना दिसत आहेत। भाजपाने मतदानाआधी पैसे वाटले असा गंभीर आरोप देखील धंगेकर यांनी केलाय। नेमकं धंगेकर यांचं म्हणणं काय आहे आणि या व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतंय पाहूयात। घराघरात पैसे वाटतायत आणि तुम्ही इथं वाटलं आतमध्ये नाही बोलू शकत तुम्हाला दिसत नाही का हे सगळं? काय चौकशी नाही। रवींद्र धंगेकर हे कसब्यातील आमदार आहेत। कसबा हा गेल्या 10 वर्षापासून भाजपचा भालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली, ज्यात भाजपकडून हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी लढत पाहायला मिळाली। प्रचार झाला, रॅली निघाले, सर्वांचे डोळे लागले ते निकालाकडे। अपेक्षित होतं की भाजपचा भालेकिल्ला हा भाजपकडेच राहील, पण झालं अनपेक्षितच। कसब्याच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला धंगेकरांच्या बाजूने। आता धंगेकर झाले कसब्याचे आमदार। तेच थेट आता खासदारकीची देखील धंगेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। भाजपचं तसं पाहिलं तर टेन्शन वाढलंय। अवघ्या काही काळातच धंगेकर यांनी परिसरातील नागरिकांची मने जिंकली। पुण्याच्या विकासावरून रवींद्र धंगेकर हे नेहमीच भाजपवर टीका करत आले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांचा पाडा वाचत मुरलीधर मोहोळ हे काँग्रेसवर हल्ला चढवत आहेत। त्यामुळे हाय व्होल्टेज ड्रामा पुण्यात मागील 1 महिन्यापासून सुरू होता। पुण्याच्या जागेसाठी महाविकास आघाडीसह महायुतीने मोठी फिल्डिंग लावली आहे असंच दिसतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मतदार राजा कोणाला जास्त मतधिक्याने निवडून पुण्याचा खासदार करणार हे येणाऱ्या 4 जूनच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातच कळणार। तोपर्यंत इथेच थांबूया। लोकसभा निवडणुकीच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू। पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।